मी श्रावणी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमाणूसमध्ये। तर मंडळी, आज 3 जून जागतिक सायकल दिवस आणि 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघेने या दिवसाला जागतिक सायकल दिन म्हणून मान्यता दिल्यानंतर हा दिवस साजरा केला जातो। आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सायकल हे एक आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक साधन म्हणून ओळखलं जातं आणि या साधनाच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण आपला बायमाणूस स्पेशल चल मेरी सायकल या शो मधनं जाणून घेणार आहोत। एकेकाळी गावापासून शहरापर्यंत प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली सायकल आजही तितकीच उपयुक्त आहे। पाहणार आहोत तब्बल 2 पिढ्यांपासून सायकल दुरुस्तीचं काम करणाऱ्या नारायणगावच्या आसिफ सायकलचे साबिरभाई आतार यांचा हा स्पेशल रिपोर्ट। एकेकाळी गावागावात सायकल हे सर्वसामान्यांचं प्रमुख वाहन होतं। सायकल दुरुस्तीची दुकानंही प्रत्येक चौकात दिसायची। मात्र काळ बदलला, दुचाकीची संख्या वाढली आणि पारंपरिक सायकल व्यवसाय मागे पडत गेला। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका ज्येष्ठ सायकल व्यावसायिकाची ही संघर्षमय कहाणी पाहूयात। नारायणगाव एसटी स्टँडपासून हाकेच्या अंतरावर असलेलं निंबाळकर मार्केटमधलं हे छोटंसं आसिफ सायकल दुकान। दुकानाचे मालक साबीर चांदबाई आतार गेली तब्बल 64 वर्ष सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करत आहेत। 1962 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आजही त्यांनी जिद्दीने टिकून ठेवलाय। 2 पिढ्यांपासून सायकल दुरुस्तीचं काम करणाऱ्या साबीरभाईंना एकेकाळी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळायचं। 2010-11च्या काळात दिवसाला 300 ते 400 रुपयांचा गल्ला व्हायचा। मात्र वाढती महागाई, दुचाकी वाहनांची वाढ आणि मॉडिफाईड सायकलिंगच्या ट्रेंडमुळे जुन्या सायकलींची मागणी घटली आहे। साबीरभाई सांगतात, सुमारे 20 वर्षापूर्वी नारायणगावात जवळपास 20 सायकलची दुकानं होती। आज मात्र ती संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मजबूत आणि टिकाऊ जुन्या सायकलिंगची जागा आता आधुनिक सायकलींनी घेतली आहे। पाहूयात साबीरभाई नेमकं काय सांगतायत। पहिल्यांदा वडील करायचे, त्यानंतर भाऊ करा, आता मी करतोय। 1962 पासून सायकल व्यवसाय करतो। पहिले भाड्याच्या सायकली होती, भाड्यांनी द्यायचे आम्ही। 4 आणे तास, 2 आणे तास आणे होते त्यावेळेला। आणि पद्धत चालायची। त्याच्यावर दिवसाला नेली तर 8 रुपये अख्खे दिवसभर, नाईटला नेली तर 4 रुपये नाईटला, असं व्यवसाय। आणि त्यापूर्वी असे छोटे छोटे व्यवसायवाले, फेरीवाले, चादरवाले, कुठं काय विकणारे, हे बी सायकल भाड्याने न्यायची दिवसाच्या रोजावर। चादरवाले, बांगडीवाले, हे व्यवसायवाले सायकल भाड्याने न्यायचे। गाड्या कमी होते, एसट्या कमी होते, वेळेचेच एसट्या होते। सकाळी 8ला एक ते दुपारी 4ला एक, संध्याकाळी 7ला एक, अशीच एसटी होती। मग 10 किलोमीटर 20 मिनिट ते 50 किलोमीटर 150 किलोमीटर फिरून यायचे। संध्याकाळी मग आम्हाला 20 रुपये भाडं द्यायचे दिवसभराचं 20 रुपये। सायकलची नवीन सायकलची किंमत काय होती त्यावेळेला 300 350 400 रुपये नवीन सायकलची? 400 रुपये। कुठल्या वर्षी साधारण 2000च्या पूर्वी 400 रुपये सायकल होती। एटलस, हिरो, हंबर, रायली, इंग्लिश कंपनी बी होती। इंग्लंडची रायली यायची, हंबर यायची, आणि इकडल्या एटलस, हिरो, हरकुलस। आणि सायकल धंद्यामध्ये ते कॉम्पिटिशन करायचे, कंपन्या कॉम्पिटिशन करायची। माझी वस्तू चांगली का तुझी वस्तू चांगली। आता कॉम्पिटिशन राहिलेलं नाही, आता फक्त धंदा म्हणून सायकल व्यवसाय राहिला का फक्त बनवायची आणि विकायची, नफा कमवायचा, तेवढं नाव कमवायचे।
तुम्ही मग तुमचं दुकान पहिल्यांदा कुठं होतं नारायणगावमध्ये? पहिल्यांदा चौकात होतं ओपनिंग, श्रीराम चौक, तिथं ओपनिंग केली. तिथं 10 वर्ष केले. तिथून स्टँडवर आलो, तिथं 8 वर्ष केले. आता इथं आलो आहे, इथं 20 वर्ष झाली. आता घरातलं कोण कोण करतं? आता मीच करतोय. त्या काळात तुम्हाला दिवसाला किती पैसे मिळायचे आणि आता किती मिळतात? मग परवडतं का तेव्हाच आणि आताचं? नाही परवड, आत्ता नाही परवडत. पूर्वी कसं आहे, 300 350 रुपये, 200 रुपये तर भाड्याच्या सायकलीचे व्हायचे, 200 रुपये ते रिपेरिंगचे व्हायचे. त्यावेळेचे 200 रुपये, त्यावेळेचे रिपेरिंगचे 200 रुपये गल्ला यायचा, भाड्याच्या सायकलीचा 200 रुपये गल्ला यायचा, एकूण 400 रुपये गल्ल्यात. त्यावेळेच्या आता 4,000च्या बरोबर 400 रुपये येते. कुठल्या वर्ष साधारण? 2010, 11, 20, 11पर्यंत, 10-11पर्यंत. मधल्या काळात मग सायकल बऱ्यापैकी संपली, इतर वाहनं आले बा. हा, इतर वाहनं निघाली, मग संपत चालली. त्याच्यात जी स्कूटर आली, स्कूटीने जास्त मार दिला. इलेक्ट्रिक स्कूटी हे कारण हे सायकली फक्त मुलंच वापरायची, मुलांना द्यायचे. 8वीच्या पुढल्या मुलांनाच वापरायला द्यायचे आईवडील, का भाऊ मार एक राऊंड. आता म्हणजे 5वीची मुलगी बी स्कूटी चालवती. हां, 5वीचा मुलगा बी गाडी मोटरसायकल चालवतो आणि इलेक्ट्रिक वाहन तर कुणी बी चालवतो. आणि त्यातले त्यात आता लुना निघाले. लुना तर काय, म्हातारे माणसं 60 वर्षाचे पुढले तर अजून ज्याला सायकल आवडते तो सायकलीवरच फिरतो आजपर्यंत. पण सायकलीचं हे असतं छंद, तो सोडत नाही. मध्ये सायकल संपली होती, पण कोरोनानंतर पुन्हा 80-90 रुपये पेट्रोल झालं ना, त्यावेळेला संपत चालली होती. त्या मग 100 आली पेट्रोलचा रेट, मग मी संपत आली. परत मग लोकांजवळ पैसा खेळायला लागला. पैसा खेळणं झालं ना आणि छंद वाढले लोकांचे. मग ते आणि आता न्यू सायकली आलेले, सगळं न्यू मॉडेल, गेअरवाले हेवाले. आता सायकलीची किंमत कमीत कमी 60-70 हजार रुपयाची सायकल बी येते, 1 लाखाची बी सायकल येते, लाखाची पुढे सायकल येते. आणि जुने सायकली हे रद्द झाले, आता रद्द झाले, कोण नाही वापरत. दणकट कोणती पण शेतकऱ्यासाठी एटलस, हिरो, जुनी पद्धतीची जी होती तीच. आता परवडतं का मग तुम्हाला सध्या? नाही परवडत. तुमची नवी पुढची पिढी करेल काय काम? नाही करणार. पहिले ना फिटर बी यायचे ना, ते 200-100 रुपये घेऊन जायचे. त्यांना आम्ही फिटरला बोलवायचे. फिटर बी आपल्या हाताखाली राहिला ना, 100 रुपये तरी त्यांना रोज देऊन खुशीत जायचे ते. आता नाही करणार. आणि दरवर्षी दसऱ्याला 4 सायकलीचे दुकानं ओपनिंग होणार म्हणजे होणार. दसऱ्याला नारायणगावमध्ये किती सायकलची दुकान होती त्यावेळेला? 20 एक असतील, 15 ते 20. काय नावं सांगता येईल का तुम्हाला? नाही, असे गेले ते आता नाव. तुमच्या दुकानाचं पहिल्यापासून हेच का नाव? हा, येत नाही, तेच नाव. एक जुने माणसं, आता जुने दुकानं, अजंठा सायकल, आशिफ सायकल, लक्ष्मी सायकल, हे 3च जुने त्या काळचे. बाकीचे आत्ता आलेले सगळे. 2000 साली 20 एक दुकानं होती. हां, आता अजंठा सायकल हा बी रिपेरिंग करायचा पहिले बेल्याला. इथं आल्यावर त्यांनी होलसेलिंग चालू केले त्यांच्या वडिलांनी. नाही तर पहिले बेल्याला त्यांचे सायकल मार्ट होता, सायकल मार्ट म्हणून काम करत होते ते. आत्ता ते होलसेलिंगमध्ये गेले. आता तर वेगळ्या पद्धत, होलसेल सायकल, आधुनिक सायकली चालवायला. आता पेट्रोल डिझेल सगळं 100च्या पुढे चालू. 110, 120. तुटवडा आहे. तर पुढच्या काळात परत सायकलला चांगले दिवस येतील का? चांगले नाही सांगता येत. लोकांची मानव हे होईल ना, हे लोकांना लवकर कमी वेळेत जास्त काम करणे. हे पहिलं कसं आहे, सायकलीवर वेळ लागायचा जायला यायला. आता कसं कमी वेळात जास्त काम करणं हे होणे असं आहे. सायकलचा वापर पूर्वीचे लोक काय कामासाठी करायचे? पहिल्यांदा दुधासाठी, शेती कामासाठी, चारा वगैरे वाहण्यासाठी. बाहेर कुठं बी निरोप द्यायचं लग्नाला, कुठं मैतीला, त्याला सायकल घेऊन जायचे. आता इथं गाडी नाही, मांजरवाडी 8 किलोमीटर गाडीच नाही, तर सायकल घेऊन आपलं 2 तासात यायचे. 1 ते 2 तासात निरोप देऊन भेटून यायचे. 8 ते 10 किलोमीटर. आता इथून 1 किलोमीटर जात नाही लोक. थांबतात, गाडीची वाट बघत अर्धा तास हात करत, पण सायकलीवर जात नाही. आता
तुम्हाला आजच्या काळात मग घर चालतं का तुमच्या घरात? नाही चालत. लोक आहेत आणि कसं उदरनिर्वाह चालतो? नाही चालते आता, अजिबात नाही चालतं. आमचं एक तर आता साईडला झालेलं दुकान, हायवेमुळं इकडं गिराईक येणं कमी आहे आणि चालत नाही. पण हा व्यवसाय जुना व्यवसाय आणि आमचं आयुष्य निघून गेलं, इथून पुढं काही करता येणार नाही. म्हणून आपलं 4 आणे तर 4 आणे म्हणून आम्ही आपलं बसलो आहे. इथून पुढं दुसरं धंदा बसवायला 8-10 वर्ष लागतात. कोणताही बिझनेस बसवायला 10 ते 15 वर्ष जातात आणि तो धंदा बसणं अवघड आहे. आता स्पर्धा वाढलेली आहे प्रत्येक धंद्यात. हां, सायकली धंद्यात स्पर्धा नाही, पण सायकलचा धंदा राहिला नाही. आता नवीन पोरांना सगळ्या नवीन ज्या सायकल आल्या त्या फक्त शोसाठी शोसाठी सायकलिंग करणे, फिरणे, शो करणे, बस याच्याकरता. असं कामाकरता कोणी वापरत नाही ते. आता डॉक्टर लोक बी सायकली घेऊन जातात व्यायाम म्हणून. इथून 20 किलोमीटरपर्यंत जातात डॉक्टर लोक. सकाळी 7 एक टीम आहे आनंद डॉक्टरची, ती इथून 7ला निघतात तर घोडेगाव फाटा करून असं जुन्नर करून त्या रोडनी सावरगाव रोडनी नारंगावला येतात रोज. 20 ते 25 30 किलोमीटरचा राऊंड होती त्यांची रोज. पण त्यांचे शौक म्हणून सायकली भारी आहे, तब्येतीसाठी. हां, तब्येतीसाठी स्वस्त राहावं म्हणून. हां, पण किती वाहनं आली तर सायकलला मात्र पर्याय नसणार आहे. हां, एवढं आहे. फक्त किमती वाढल्यात. फक्त किमती वाढले, छंद कमी झाला लोकांना, हे वापरणं कमी झालं. बरोबर.